हॅलो, आमका अर्जंट दादर मार्केटला जावचं लागता कारण आम्ही उद्या गावाक जातो. तर मी पप्पांका बोलले होते की मी तुमच्यासाठी काहीतरी आणतले, तर मी आता गावाक जातेच, तर म्हटलं घेऊया म्हणून आम्ही जातो. तर आमच्याकडे आता टाईम अजिबात नाही आजचो एकच ही रात्र. सागर पण आता कामावर नाही आहे, तर मग म्हटलं आपण चला जाऊया. मग काय काय घेते तर मी तुमका दाखवते. ते स्टिकर भेटले तर बघूया. लक्ष्मीजी हे तर मी घेतेच कारण हा माझा लकीस्ट कलर आहे. ह्या दोघा हां हां तर ही बऱ्यापैकी घेतलं आम्ही काय काय, पण आता मार्केट बंद होतीला आमका योग जरा लेटच झाला, त्यामुळे इकडची जी काय रस्त्यावर बसायची ती सगळी गेली गुटाळून. चला मग आता आम्ही पण जातो घराक, कारण म्हाका घराक जाऊन जेवण पण बनवूचं असा. आज आम्हाला गावी निघायचं आहे, तर म्हटलं घर सगळं साफसूफ करूनच जाऊ. तर मी आता ओटा वगैरे सगळं घासून घेऊन ठेवला आहे. आता बॅग वगैरे भरणार, सगळं आवडते. 4 दिवस तर आम्ही नसतलो, मग माझी बिचारी झाडा एकटी पडतली, त्यांना मी आताच भरपूर पाणी घालून घेते. आम्ही गावाकडे पण आणि इकडे पण जी काय कामं असतात ती अशी लिहून काढतो, म्हणजे जेणेकरून आमच्या लक्षात राहतं. आणि इकडे माझी झाडा मरू नये म्हणून मी हे असे पाणी लावून ठेवले, म्हणजे नोजल मागवलं होतं ऑनलाईन. जेवणाआधीची भांडी मी घासलंय, आता जेवणानंतरची सागर घासतात. तर इथे हे असे लावून ठेवले जेणेकरून माझ्या झाडांका पाणी मिळाल. भरपूर पाणी घालून ठेवले. आम्ही आता चाललो आहे, आमची 12ची ट्रेन आहे. आम्ही आता चाललो आहे गावी. आता मुंबईवरून गावी जाताना पण असा सजीव होतोय, कारण माझी झाडं, माझं घर सगळं सोडून आता मी गावी जाते. गावी जाण्यासाठी मी खूप एक्सायटेड पण आहे, कारण माझ्या इटुकल्या पिटुकल्या बाळालाच भेटणार आहे मी, म्हणजे जाईला. आणि जीव पण असा हे होतोय कासावीस, कारण पप्पांना पण भेटायला जायचं आहे. पप्पा अजून हॉस्पिटलमध्येच आहेत ॲडमिट, अजून बरं वाटलं नाही आहे त्यांना. हां पार्टी का खाली आहे. हां चालेल शायनी. बाई गावाला जाऊ किती गर्दी, बाप रे. चला बाबा. चल ह्या माणसाने माझ्याकडून ते हंतरून करून घेतलं. खरं तर ह्या सीटवर मी आहे, त्या सीटवर ते झोपतील असं आमचं ठरलं होतं, आणि झोपून मी त्या सीटवर चढली आणि हंतरून केलं. मग लक्षात आलं, अरे आम्ही तर असं उलट झोपणार होतो. कसं वाटतंय, कसं वाटतंय गारगा? सागर खूप दिवसांनी येतोय, एवढा गॅस कधीच नाही. जवळपास 1 महिना गॅस पडला आणि 1.5 महिना.
10 मिनिटातच आम्ही गावात पोहोचलो. आपल्या गाई बाळांची वाट बघत बसला असताना बाहेर. आता किती 9 वाजले. उठला पण असू शकता. काका काकू येतात ना लवकर उठू पण शकतात. उठला पण आता काकू काका येतात म्हटलं तर अजून लवकर उठतात. आम्ही खूप एक्सायटेड असतो गावात जाऊन. तर कधी एकदा भेटतो असं झाला, कारण जवळजवळ 1-1.5 महिना झाला. 1-1.5 महिना झाला माझा. 1 महिना झाला गावात जाऊन. चला आमका दादा इले घेऊक. फायनली आम्ही गणगोलीत इलो. एक वेगळीच खुशी असा. तो पण खुश झालो माका बघून. कोण आलं? कोण आलं? काका आला आणि काकू. साई काय खाते? हा आमच्या घराच्या बाजूने जाणारा छोटासा ओहळ व्हाळ. त्याला अशा पद्धतीने आम्ही बांधून घेतलंय. मासे इले काय रे? मासे चढण गेले हो रिटर्न. आणि ही आमची बाबी जाई. केस कापून बघा कसं दिसतंय माकड आमचं. ते बघ मासे, चांदरे मासे. ते बघ थळ. ते बघ त्या दगडाकडे. जाई मासा बघितलं तू? मासा इथे इथे आहे. ते बघ माशा. तू जाणार? पोहून येणार? पोहून येणार? उतरू ठेवला वाळत. उतरू उतरू उतर उतर म्हणते ना रे बाबा. साई हाय कर. तिथे नको, पाऊस पडतोय. हाय कर. इकडे बघ. अरे इकडे बघ. इकडे बघ. इकडे बघ. इकडे बघ. इकडे बघ. कर व्हिडिओ कर. हो ए बेंडूक. दोन बेडूक. बेडूक बसले 2 पावसाचे वरती येऊन. बेडूक. ओ हा येते. हा हो आले आले आले.
बाय बाय बूर काका काकू. आजच सकाळी आम्ही मुंबईवरनं उतरलो, थोडंसं आराम वगैरे केलं आणि आता मी जातोय ओसर गावात माझ्या मायरात. अजून पप्पांका काय आणूक नाही, पण म्हटलं जाऊन येऊया. सागर आणि मी आता चाललो. बराचसा तलांग. चला काय पाहिजे काय तुका चिंगू चिंगू बस. पारगुनी असा त्याला क्रिकेट शिकवतास काय? काका क्रिकेट शिकवतोय आणि मामाचे बघ ट्रॉफी किती. आद्या बाबू आता मी ओसरगावसून चाललो आमच्या घरात. काय बोलू काही सुचत नाही. माझे या आधीचे बरेच व्हिडिओ पेंडिंग आहेत, पण ते पोस्ट करायचे राहून गेले होते. तर हळूहळू माझ्या चॅनलवर ते नक्कीच येतील. तर तुम्ही माझे सगळे व्हिडिओ नक्की बघा. आधी जसा सपोर्ट मला केला आहे तसाच सपोर्ट ह्यापुढेही करा. माझे सगळे व्हिडिओ नक्की बघा. थँक्यू.